राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अखेर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा 8व्या हप्त्याला आज मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे बघा राज्यातील लाखो शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आज सकाळपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे. म्हणजेच की बघा केंद्र सरकारने पीएम किसान योजनांचा 21वा हप्ता नुकताच शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे. त्यामुळे आता नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याची शेतकरी बांधव उत्सुक वाट पाहत आहे. मात्र नेमकं कोणत्या तारखेला हा हप्ता येणार याबद्दल सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे सध्या बघा सोशल मीडियाच्या चुकीच्या बातम्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळत आहे. आता कोणी म्हणत असतं की बघा नमोचे पैसे आज जमा होतील, तर कोणी उद्या जमा होतील, अशी अफवा पसरल्या असते. आता बघा नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याचे 2,000 नेमके कधी वितरित होणार यांचे ठामपणे अधिकृतपणे तारीख कोणीही सांगू शकत नव्हतं. या संभ्रमाच्या वातावरणाबद्दल शेतकरी बांधवांच्या नाराजी होती. यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची चर्चा झाली आणि शेतकरी मित्रांनो, यावरती लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये नमोचे पैसे वाटप होणार यांची माहिती देण्यात आली. त्याबरोबरच वितरणाची निश्चित तारीख कोणती असली याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. योजनातून कोणकोणती शेतकरी बांधव अपात्र ठरवले जाईल याबद्दल निकषही जाहीर करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, स्वतः मुख्यमंत्री महोदय माध्यमातून आता बघा नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे, जी तुम्हाला या माहितीद्वारे तीव्रता कळवली जाईल. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही योजनांचे 4,000 रुपये एकत्र मिळणार असे सांगितलं होतं. परंतु अचानकच फक्त पीएम किसानचे पैसे जमा झाले, नमोचे पैसे का आले नाहीत, असे शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारकडून तुम्हाला पीएम किसानचे पैसे येत असतात, तर बघा राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचे पैसे शेतकऱ्यासाठी वितरित केले जातात. पीएम किसान योजनाला कोणतीही विशिष्ट अट किंवा पात्रता लागू नाही. परंतु आता नमो शेतकरी योजना गोरगरिबी आणि गरजू शेतकऱ्यासाठी असल्याने काही अटी लागू केलेल्या आहे. नमो शेतकरी योजनासाठी अटी आणि पात्रता निश्चित करण्यासाठी हप्ता काही दिवस मागे ठेवला होता. अखेर राज्य सरकारने या योजनासाठी 4,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनांचा बघा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून चालवली जाते आणि 4,000 रुपये एकत्र देण्याबाबत जी खोटी बातमी सोशल मीडियावर पसरली होती, त्यावरती मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलाय. आम्ही कधीच 4,000 रुपये एकत्र पाठवत नसतो, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. पहिला पीएम किसानचे पैसे पाठवले जातात आणि त्यानंतर नमोचे पैसे वितरित होतात. हेच निश्चित प्रक्रिया आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 हप्ता बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला. पण अजून सुद्धा दीड महिना झाला. अजून सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा नमोचा 8वा हप्ता जमा झालेला नाही. बघा शेतकरी मित्रांनो, आता 4,000 रुपये येतील असं उगाच शेतकऱ्याला सांगितलं जात होतं. प्रत्यक्षी बघा आता शेतकरी मित्रांनो 2,000 पीएम किसानचे आणि त्यानंतर 2,000 नमोचे येत असतात. आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता जमा होण्याची तारीख आता मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. 8वा हप्ता नेमकं कोणत्या तारखेला मिळणार आणि शेतकरी मित्रांनो बघा आता कोण अपात्र ठरणार आहे यांची विस्तार अपडेट आता मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसानचे पैसे आले, नमोचे कधी येणार यांची चर्चा आता पूर्णविराम मिळाला असून नमो शेतकरी योजनेसाठी 4,000 कोटी रुपयाची मंजूर करण्यात आलेली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये आणि ज्या शेतकऱ्यासाठी हे पैशाचं वाटप होणार आहे त्यांची अधिकृत माहिती आता तुम्हाला सांगण्यात सुरुवात करत आहोत. बघा मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून ही 100% खरी आणि अधिकृत तारीख जाहीर झालेली आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळणाऱ्या गरीबी शेतकऱ्यासाठी संख्या जास्त असल्याचे 12 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो फक्त आज सकाळपासूनच या 12 जिल्ह्यात शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो ते 12 जिल्हे कोणते आहे? सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो नंदुरबार, त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो नांदेड, त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा या जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच बघा परभणी आणि बघा पुणे आणि शेतकरी मित्रांनो बघा पुणे जिल्ह्यातील जेवढे काही तालुके आहे त्या तालुक्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा बीड जिल्हा आहे,
या तालुक्यातील देखील पहिल्या टप्प्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि कृषी मंत्र्याच्या माध्यमातून आलेली सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की सोशल मीडियावर अनेक अफवा आणि खोट्या बातम्या बघा पसरत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जेव्हा जी.आर निघतो तेव्हा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होत असतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता बघा सर्वप्रथम फक्त 12 जिल्ह्यातच शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो ते 12 जिल्हे कोणते आहे आपण तुम्हाला सांगितले सुद्धा आहे. आता तुम्हाला अफवावर विश्वास ठेवू नका. कारण की बघा शेतकरी मित्रांनो आज शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्टच सकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जर त्या जिल्ह्यात आज 12 जिल्ह्यात पीक म्हणजेच की बघा नमोची 8वा हप्ता जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो जर तुमचा जमा झाला नसेल तर काळजी करू नका. कारण की सकाळपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.